नाज़रीन गिरामी, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जब आसमान से बरसात की बूंदें अपने कहर के साथ बरसती हैं, तब ज़मीनी सतह पर जो लोग तरक्कियात के दावे करते हैं उनकी किली खुल जाती है। ये सिर्फ बेंगलुरु या कर्नाटक की ही बात नहीं, भारत के अक्सर इलाकों की यही सूरत हाल है। तभी जाकर के हमें पता चलता है कि सरकारी सतह पर आने वाले फंड के बावजूद तरक्कियात के काम क्यों नहीं होते, और फिर क्यों अपोजिशन पार्टियां जब कभी भी एक दूसरे की हुकूमतें बदलती हैं तो एक दूसरे पर जो है वो कमीशन बेस काम करने का इल्ज़ाम क्यों लगाती हैं। मसलन बीजेपी हुकूमत में अगर इस तरह का मामला पेश आया है तो वो अपोजिशन पर, कांग्रेस पर इल्ज़ाम लगाती है कि उनके दौर में काम नहीं हुआ। कर्नाटक की हुकूमत आती है, उनके दौर में इस तरह के मामले पेश आते हैं तो वो साबिका हुकूमत को जो है जिम्मेदार ठहरा करके अपना पल्लो झाड़ने की कोशिश करती है। और ये हर जगह का मामला है। अब ये ज़रूरी नहीं कि कांग्रेस और बीजेपी या अपोजिशन में या हुक्मरानी में हो, वहाँ की मकामी पार्टियाँ भी हो सकती है। जैसे मसलन मैं आपको समझाऊँगा, कल शहर बेंगलुरु में पेश आया हुआ एक बहुत बड़ा हादिसा, बेंगलुरु का कल्ब माना जाने वाला, तिजारती इलाका माना जाने वाला, बड़े से बड़ा मालदार भी जिस इलाके में आकर के ख़रीदो फरोख्त करता है, और गरीब से गरीब के लिए भी यहाँ पर 2-3 रुपये में रोटियाँ मिल जाती हैं। शहर बेंगलुरु का शिवाजी नगर इसीलिए मशहूर है। यहाँ हर कोई अपने हैसियत के हिसाब से रह सकता है, कारोबार कर सकता है, ख़रीदारी कर सकता है। तो इससे आप अंदाज़ा लगाएं यहाँ से हासिल होने वाला मुनाफा सालाना गवर्नमेंट को कितना जाता होगा, टैक्स की अदायगी कितनी होती होगी। अगर इसका अंदाज़ा लगाते जाएं तो न जाने का। और उससे अफसोसनाक मामला ये है कि जिस किसी की भी हुकूमत हुई हो, यहाँ पर रुकने असम्बली के तौर पर बड़े मखसूस अफराद ही चुने गए, लेकिन शिवाजी नगर के मुकद्दर में तरक्कियात नहीं। आने वाले अरकान असम्बली वो चाहे कांग्रेस से ताल्लुक़ रखते हों या बीजेपी से या दीगर से हो, कोई भी हो, उन्होंने हमेशा से यहाँ के लोगों को सिर्फ झूठे ख्वाब दिखाए हैं। स्मार्ट सिटी के नाम पर धोखा दिया है, झांसा दिया है, बेवकूफ़ बनाया है। मेरे इन अल्फाजों को अगर दोबारा आप जाकर के रिवाइंड करके सुनना चाहते हैं तो सुनिए, मैंने हाँ यही अल्फाज इस्तेमाल किया है। धोखा दिया गया है, झांसा दिया जाता है स्मार्ट सिटी के नाम पर। और उसकी सारी किली कब खुलती है? जब बरसात आता है, जब रास्तों पर पानी खड़े हो जाते हैं, दुकान जो अंडरग्राउंड कभी कभी बनाए होते हैं उसके अंदर पानी भर जाता है और फिर लाखों के माल का नुकसान हो जाता है। जब घरों में पानी भर जाता है, ट्रैफिक जाम हो जाती है, 1 घंटे का सफ़र जो 5 घंटे में होने लगता है, तब समझ में आता है कि स्मार्ट सिटी के नाम पर कौन और किसको धोखा दे रहा है। और शिवाजी नगर का मुकद्दर तो वैसे भी हमेशा इसी तरह की सूरत हाल। यही वजह है कि आज हम लोगों ने हमारी टीम को भेजा शिवाजी नगर के कुछ इलाकों में। इस सानिया के पेश आने के बाद, जिसकी एक बोसीदा दीवार गिरने की वजह से 7 लोगों की जानें गई, जिसमें बच्चे भी शामिल थे, खातून भी शामिल थी। अब जाहिर सी बात है कि एक दूसरे को इल्ज़ामात ठहरा कर के अपने पल्लों झाड़ने की कोशिश की जाएगी। 3 साल 4 साल का अरसा आपके पास होता है, आपको पता भी नहीं है कि बेंगलुरु और शिवाजी नगर के किन इलाकों में, किस तरह के इलाकों में कितनी बोसीदा दीवारें अभी बाकी हैं। पूछेंगे तो आपको जवाब नहीं मिलेगा, क्योंकि इस पर काम होता ही नहीं है। जिन चीज़ों को लेकर के आवाम को एहतिजाज करना है वो एहतिजाज करते भी नहीं है। हमारे अपने लोगों ने सिर्फ ये जिम्मेदारी समझ ली है कि अपने चाहने वाले लीडर को जिता करके कुर्सी पर बैठ जाओ, फिर 5 साल तमाशा देखो। ऐसा नहीं है। जब आपने किसी को वोट दे करके किसी कुर्सी पर बिठाया है तो आपका हक ये भी है कि आप सवाल करें उन लोगों से, पूछें कि मैंने अपना कीमती वोट आपको दिया था, आपने हमारे इलाके में क्या काम किया। पहले तो मखसूस अखबारात होते थे, किसी काम के तरक्कियात की कार्रवाई के लिए आप लोगों को उन्हीं अखबार उठा करके पढ़ना पड़ता था या देखना पड़ता था किसी मखसूस वक्त में कन्नड़ा टीवी में या कुछ चैनलों में। अब ऐसा मामला नहीं है। अब एक तरक्कियाती रास्ते के लिए खुदाली पड़ती है तो उससे पहले सोशल मीडिया में ऐलानात आते हैं, और कुछ कामों को तरक्कियात के तौर पर इतना बड़ा बना करके पेश किया जाता है कि अक्सर 10% जो काम होता है, 90% जो काम होता है, उस 10% की मार्केटिंग में वो 90% खत्म हो जाता है, गुम हो जाता है। इसलिए सवाल करना सीखें।
और सवाल करना तमाम लोगों का हक है। आप वोट दें न दें, ये हम लोगों का हक है कि जब आपकी जानें इसके लिए बड़े इनके तरक्याती काम के नाम पर, झूठे दिलासों के नाम पर, झूठे झांसों के नाम पर अगर चाह रही हैं तो किसी न किसी को तो जिम्मेदारी कबूल करनी होगी। मरने के बाद कुछ पैसों का मुआवजे का ऐलान करके अपने आप को जो है वाइट वॉश कर लेना, यह कैसे मुमकिन हो सकता है? जाने वालों की जाने नहीं आ सकती, चाहे मैं तबसरा करूं ना करूं, लेकिन कम से कम किसी को उनकी जिम्मेदारी का एहसास तो दिला सकते हैं। आप उनसे ये तो कह सकते हैं चले ये तो मामला पेश आ गया, कम से कम उन बोसीदा इमारतों की तरफ जाएं जो कई अरसे से खड़ी हुई हैं, उसका अंदरूनी सतह की चीज़ मालूम नहीं है, इंजीनियर्स को भेजें, कौन सी पुरानी कदीम बिल्डिंग है, तारीख़ी बिल्डिंग है, कितनी बोसीदा स्कूल्स हैं, कितने सरकारी स्कूल्स हैं, कितनी ऐसी सरकारी इमारतें हैं जहां पर इस तरह का मामला पेश आ सकता है। आपने वहां के लिए पेशगी तौर पर क्या इक़दाम किए? शिवाजी नगर ही नहीं, पूरे बेंगलुरु कर्नाटक के उन इलाकों में जहां जहां भी सरकारी बोसीदा इमारतें हैं वहां पर जो है पूरी तरह से बल्दिया की भी, म्यूनसिपल की भी और वहाँ की रुकन असम्बली की भी, और उसके बाद वहाँ मौजूद हुकूमत और इंतज़ामिया की ये जिम्मेदारी बनती है कि जब इस तरह के मामलात पेश आएँ, इस तरह के हादिसात पेश आएँ तो अलर्ट हो जाएँ और एक अपनी टीम बनाएँ और इस तरह की खोज के लिए निकल जाएँ। इन आवाम की भी बातों को सुने जिन्होंने आपको जो है वोट दिया है। सिर्फ अपना कॉलर ऊपर करके खुद अपने आप की पीठ थपथपा लेने से कोई भी तरक्की नहीं कर सकता। मुझे इजाज़त दें, आप इसको सुने। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बड़ा अफसोस के साथ कहना पड़ रहा है, कल जो हादिसा हुआ ये हमारे शिवाजी नगर के लिए एक बहुत अफसोस के वास्ते बहुत दुख हुआ। हमारे उसमें मुसलमान भाइयाँ भी थे, हमारे गैर कौम भाइयाँ भी थे। इसमें ज़ात पात का मसला नहीं है, एक जान जाती तो उसके घर वालों को कितनी तकलीफ़ होती ये उनको मालूम। रोड में जाने वाले आने वाले एक 10 लाख आधा घंटा आती खड़ती, चंद फ़ोटो पकड़ती, फेसबुक में डालती, अपनी वाह होने देकर को चले जाती। लेकिन जो एक मौत होती जिसके घर में, वो कमाने वाले कुछ उनके घर के वास्ते उन्होंने जिम्मेदार, लेकिन उनके वास्ते उन्होंने अपनी ज़िंदगी भर की एक पूंजी खो डाले सरकार ने। जो बच्चा माँ बाप का रहता है वो माँ बाप कुछ उसका दुख, और जो उसका शौहर रहता है उस बीवी को भी उसके बच्चा कुछ उसका दुख। लेकिन जो कल हुआ ये हादिसा उसमें गैर कौम बिचारी भी थी, और जो हमारे वो केरला के भी फिरने वाले थे पंप, उसमें भी 3 जने ज़ाया हो गए। और हमारे यहाँ के और जो बिहारियान थे उनकी फैमिली को अब कौन देखता, उसका कौन जिम्मेदार। आज ऐसा होगा, एक 10 लाख के वास्ते इंसान की कुछ भी अहमियत नहीं है, जान की परवाह नहीं है। ये बारिश आ रहा है, ये ज़माने से हमें भी शिवाजी नगर वाले, शिवाजी नगर में पैदा है हमें, हमारा घर आपको हरी मस्जिद के पास चौक के अंदर से जो मोटर पास गुजरी है वहाँ निकलती ना, वहाँ हमारा घर। हमें बचपने से देख रही, इतना बड़ा हादिसा हमें हमारी ज़िंदगी में नहीं देखे थे। ये थोड़ी सी लापरवाही जो ऑफिसर आती, कंसेशन हुआ, ये कंसेशन होने के बाद वहाँ एक पहाड़ के सर का मट्टी का गुंडा बना के छोड़े थे, अंदर वेस्टेज मट्टी उठाए नहीं थे। वो पानी चूस 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 को दीवार डैमेज हो गई। सो वैसे तुम्हें यहाँ देख सकती, यहाँ भी एक दीवार कैसी नीचे, ये भी एक गेट, ये बोरिंग हॉस्पिटल का बैक सीट का वो जो हादिसा हुआ वॉश लाइन की दीवार ही है। आज हमें अपने मुफाद के वास्ते, अपने वास्ते कुछ कर लेंगे कर को हमें अपना देख लेती, लेकिन गरीब की जान जा रही। शिवाजी नगर की हालत बहुत मुश्किल है सुधरना। ज़माने से हमें भी यहाँ पैदा हुए, यहाँ बड़े हुए, लेकिन एक शिवाजी नगर की जान आन बान शान करके बोले तो हमारा शिवाजी नगर का चौक रसूल मार्केट, जो रमज़ान के महीने में यहाँ के वास्ते आदमियाँ बाहर से आती, टूरिस्ट फिरने आती, खाने पीने आती, शॉपिंग को आती। एक शिवाजी नगर बहुत बड़ी हमारे वास्ते एक पहचान की बोले तो शिवाजी नगर क्या भी कल परसों का नहीं, जो है के अंदर चौक के अंदर जो लाइट लगी बोलती बड़े आदमियाँ शिवाजी नगर में पहली शिवाजी नगर की जान, और यहाँ फर्स्ट लाइट लगा सकते, दूसरी जगह काम ही नहीं, पहला लाइट यहाँ लगा। आज हमें शिवाजी नगर के अंदर इतने बड़े झाड़ा दिख रही हैं, पार्किंग की तरफ तुम्हें देख रही, ये बचपने से देख रही। यहाँ एक बौड़ी भी है क्या, जो पानी पीती बौड़ी झाड़ा, उसके ढालियाँ तो गिरना, छोटे मोटे ढालियाँ गिरती, लेकिन झाड़ नहीं गिरा। ये ज़मीन के अंदर जो पानी पूरा चूस चूस को दीवार डैमेज हो को थे, इसके वास्ते इसका जल्द से जल्द बंदोबस्त करना। आने वाले बारिशां भी बहुत सख्त आती इंशाल्लाह, कैसी गर्मी है वैसा बरसात भी इस बार बहुत सख्त आती।
इसके वास्ते आजीज़ाना गुजारिश मेरी, अल्लाह के वास्ते हमें अपना एक दिन सबको मरना है, लेकिन अल्लाह से दुआ करो अल्लाह पाक हलाल मौत देना, कलमे वाली मौत देना, क्या हादिसे वाली मौत से हर एक की मोमिन मुसलमान की हिफाजत फरमाना। और कौन तो भी रहने उन्हें ज़ात वाला रहो ज़ात वाला नको रहो, हमारा हिंदू भाई तो भी रहो, कौन सा तो भी रहो, सबको अल्लाह पाक अच्छी पाक मौत देना। अल्लाह पाक से दुआ करो कि सारे शिवाजी नगर के अंदर नहीं, उम्मत मुस्लिमा के अंदर जितने भी हमारे हिंदुस्तान के अंदर हादिसात से अल्लाह पाक हर एक की हिफाजत फरमाना। मैं इतनी गुजारिश कर रहा हूँ कि जल्द से जल्द इसके वास्ते ज़रा ये दीवार देख सकती है आप नीचे के यहाँ की कितनी डैमेज है। रोज़ी रोज़गार वाले छोटे मोटे और गरीबा को उनके पेट के वास्ते बीवी बच्चा को छोड़ का को खड़को दो रोटी कमा लग जाएंगे अगर को आती, लेकिन जान से हाथ धो डाले उन्होंने। बड़ा अफसोस हुआ, कल लेते खुद को उनको खाना खाए, दोपहर का पानी पिए, लेकिन शाम का खाना मैसर नहीं हुआ उनको, क्या उनके ख्वाब ख्याल में नहीं था। अल्लाह ताला उनकी भरपूर मगफिरत करेंगे। अब हमें ज़िम्मेदार कर को बोल नहीं सकते, हमें बोल नहीं सकते हमें कौन ज़िम्मेदार कर को। पहले जो है यहाँ के हमें जो ऑफिसर हम भी हैं कंसेशन करने वाले, उनके ऊपर भी है इसकी सक्सेस इंक्वायरी होना। कल हमारे सीएम आए थे, डिप्टी सीएम आए थे, हमारे BZ ज़मीर अहमद खान साहब आए थे। अल्लाह ताला उनकी उम्र में बरकत दें दे, अल्लाह ताला उनको और बड़ा अहदा दें दे हमारे ज़मीर अहमद साहब को, कि उन्होंने बढ़ चढ़ को हर जगह पहले हिस्सा लेने वाले, उन्होंने कान तो भी हादिसा हुआ तो पहले BZ ज़मीर अहमद खान सामने आने वाले। अल्लाह उनकी जान में, माल में, ईमान में, अमाल में दिन दुगनी रात चौगनी तरक्की दे और नजर बद से बचाए। कि बोले तो पहले उन्होंने ये नहीं देखते ये मेरा एरिया, वो एरिया मेरा, ये एरिया मेरा कर को, उनको कौन सा तो भी रहने दे। कर्नाटका के अंदर उन्होंने कहाँ भी हादिसा हुआ कर को बोले तो पहले भागने वाले ज़मीर अहमद खान। आज से एक 15 साल या 20 साल पहले रसूल मार्केट जला था, फ्रूट का मार्केट जलने में पहले ज़मीर अहमद खान साहब है, हमें सब सामने थे। आपको 40 लाख रुपए देखो गए वहाँ के दुकानदारों को। ये उनकी खूबी जो उनको आज पब्लिक दिल से चाहती। मैं दिल से सलाम करता हूँ हमारे BZ ज़मीर अहमद साहब को। अल्लाह ताला उनको जो है ये दुख दिया है, दिल में उनको एक दर्द है, कौम का दर्द है उनके अंदर। कौन तो भी रंदे, उन्हें हिंदू रंदे, मुसलमान रंदे, क्रिश्चियन रंदे, उन्होंने पहले जाको अपना दिल देखो दिखाने वाले। उन्होंने बीच में एक हादिसा हुआ, एक बड़े मकान में बोल को इंतकाल होगा, एक नौजवान का मर्डर हुआ, तो जाको पहले 10 लाख रुपए दे गए उन्होंने। ऐसे उनके कितने की कारनामे ही अल्लाह ताला उनको जो रखा है, बाकी अल्लाह उनके दुश्मनान से उनकी हिफाजत फरमान दे, अल्लाह उनको बड़े बड़े अहदे दें दे उनको। ये सब जो है यहाँ के जिम्मेदार की नॉलेज में शिवाजी नगर में कितने पुराने बिल्डिंग्स है, कितने पुराने बिल्डिंग माशाल्लाह हमारे शिवाजी नगर के अंदर नहीं आज ने कल गिरने जैसे, वैसे तो माशाल्लाह यहाँ क्या भी वैसे डैमेज बिल्डिंग नहीं है, फखत बिल्डिंग ही। ये विराट एक इसका डाउन उतरती है हमारा यलजिन तक इसका डाउन, उधर में 1-2-3 पुराने बिल्डिंग आई, लेकिन पत्थर के बिल्डिंग हो माशाल्लाह क्या भी ऐसे वैसे डैमेज बिल्डिंग नहीं, अच्छे सख्त बिल्डिंग। अल्लाह ताला वो हर चीज़ की हिफाजत फरमाना। मैं इतनी गुजारिश कर रहा हूँ जो भी है उसका जल्द से जल्द बंदोबस्त कर को, ये चीज़ के वास्ते एक बंदोबस्त करना। आने वाले बरसात ही ये बरसात के अंदर कल हमारे दोस्त यम इश्तियाक अहमद भी आको बहुत मेहनत पड़े, अल्लाह ताला उनकी भी उम्र में बरकत देना। क्या उन्होंने भी जी जान लगा को फिर को कर को अपने हाथ से जो हो सके वो करने की भी उन्होंने भी वादा करी, और ज़मीर साहब भी उनके से कुछ बात करे, और ज़मीर साहब भी ऐलान करें नहीं अपनी तरफ से देने का। हमारे सिद्धरामैया साहब 5-5 लाख रुपए जो इंतकाल है उनको देने का ऐलान कर को गई। हमारे डिप्टी CM भी कुछ बोल को लिख को देखो गए बीमारां को। इंशाअल्लाह मैं इतनी गुजारिश करता हूँ यहाँ जो भी हुआ उसे हमें पूरा अपनी तरफ से दुख में ही बहुत इंशाअल्लाह अल्लाह से दुआ करो कि अल्लाह हर एक को इस हादिसा से अल्लाह पाक बचान दे। ನೆನ್ನೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಮಳೆ ಅನಾಹುತ, ಉರಿ ಬಿಸಿಲಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ತತ್ತರಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಮಳೆ ಬಂತು ಅಂತ ಸಂತೋಷ ಪಡುವ ಬದಲು ಶೋಕ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಿಸುವಂತಹ ಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ. ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಎನ್ನುವ ಹೆಸರಿಟ್ಟರು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ, ಆದರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇಲ್ಲಿರೋ ಜನರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಯಾರೂ ಗಮನಿಸಲಿಲ್ಲ. ಅವತ್ತು ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ಅಂತ ಮಾಡಿರುವ ಆ ಸರ್ಕಾರವೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ಬಂದಿರೋ ಸರ್ಕಾರವೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅದರ ಪರಿಣಾಮ ಇಲ್ಲಿ ಬೀದಿ ಬದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ತಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ ರಸ್ತೆಯನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿಕೊಂಡು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದವರು ನಿನ್ನೆ ಕಾಂಪೌಂಡ್ ಕುಸಿದು ಬಿದ್ದು ಸತ್ತಿದ್ದಾರೆ. ಎದುರುಗಡೆ ವೈಭವೋಪೇತವಾದಂತಹ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಇದೆ,
ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕುಸ್ತಬೀಳ ಅಂತ ಕಾಂಪೌಂಡು ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಜನರ ಆಡಳಿತಗಾರರ ರಾಜಕೀಯ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ ಪುಟ್ಟ ಮಕ್ಕಳು ಹಾಕ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ಫ್ರಾಕ್ಗಳು. ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು ನಾವು ಏನನ್ನು ಮಣ್ಣು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಸರ್ಕಾರ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರವನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸೋಣ. ಆದರೆ ಕಳೆದುಕೊಂಡ ಜೀವದ ಬೆಲೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು 5 ಲಕ್ಷ ಅಲ್ಲ. ಬದಲಿಗೆ ನಿಜವಾದ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಯಾರು ಜೀವ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಅವರಿಗೆ ಜೀವನೋಪಾಯದ ಮಾರ್ಗಗಳನ್ನು ಕಲ್ಪಿಸೋದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಬೇಕು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಕೇವಲ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಪರಿಹಾರಗಳ ಸಾಂತ್ವನದ ಮಾತುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೇನು ಮಳೆಗಾಲ ಶುರುವಾಗ್ತಾ ಇದೆ, ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರು ವೈಟ್ ಟಾಪಿಂಗು ಅಂತ ದುಡ್ಡು ಗೋರ್ಕೊಂಡಿರುವಂತಹ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ಗಳು ಮತ್ತು ಅವ್ರ ಹಿಂದ್ಗಡೆ ಇರೋರು ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಸರಾಗವಾಗಿ ಒಳಚರಂಡಿಯ ನೀರು ಹರಿದು ಹೋಗುವ ಹಾಗೆ ಮಾಡುವ, ರಾಜಕಾಲುವೆಗಳನ್ನು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಮುಂದಾದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಉಪಕಾರ ಇನ್ನೊಂದು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಮೇಡಮ್, ಇನ್ನೊಂದು ಬರೀ ಶಿವಾಜಿನಗರ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಿನ್ನೆ ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರು ಜಾಮ್ ಆಗಿತ್ತು. ಪ್ರತಿಯೊಂದು ರೋಡಲ್ಲೂ ಮರಗಳು ಹೊರ್ಕೊಂಡು ಬಿದ್ದವು. ಅಂದರೆ ಹಳೆ ಕಟ್ಟಡಗಳಿದ್ದಾವೆ, ಮರಗಳು ತುಂಬ ವರ್ಷದ ಮರಗಳಿದ್ದಾವೆ, ಅವೆಲ್ಲ ಇವಾಗ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು, ಯಾರು? ಅಲ್ಲ, ಆಗ್ರಹ ಇದೇ ಪ್ರಶ್ನೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ದು. ವೈಟ್ ಟಾಪಿಂಗ್ ಅಂತನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೊರಟ್ರಲ್ಲ, ಬಿಳಿ ಆನೆ. ಆ ಬಿಳಿ ಆನೆಯನ್ನು ಸಾಕೋದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅದ್ರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಚರಂಡಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲದೇನೆ ಕೇವಲ ವೈಟ್ ಟಾಪಿಂಗ್ ರಸ್ತೆಗಳು ಸಾಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಮರಗಳು ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊಡ್ತವೆ, ಬದುಕಿಗೆ ಅಗತ್ಯ. ಬೆಂಗಳೂರು ಈ ಮಟ್ಟದ ಬಿಸಿಲನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅನುಭವಿಸಿರಲಿಲ್ಲ, ಇವಾಗ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಈ ಹುಸಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಮಾದರಿಗಳಿದಾವಲ್ಲ ಅವು. ಹಾಗಾಗಿ ಮರಗಳನ್ನು ಉಳಿಸ್ಬೇಕು ಅಂದರೆ ಮರದ ಬೇರುಗಳು ಸರಿಯಾಗಿ ಹರಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಜಾಗ ಬಿಡಬೇಕು. ಆದರೆ ಅಂತಹ ಜಾಗ ಬಿಡೋದಿಲ್ಲ, ಮಣ್ಣಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ. ಇದೆಲ್ಲ ಜೊತೆಗೆ ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಉದ್ಯಾನ ನಗರಿಯಾಗಿದ್ದು ಇವತ್ತು ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಕಾಡಾಗಿದೆ, ಭೂಮಿ ಒಳಗಡೆ ನೀರು ಇಳೀತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇಂಥವುಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿಕೊಂಡು ನಿಜವಾದ ಅರ್ಥದ ಪ್ರಗತಿಯೆಡೆಗೆ ಸಾಗುವಂತಹ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬೇಕು. ಆದರೆ ಈಗ ಮಾಡ್ತಾ ಇರುವ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿನಾಶದ ಕಡೆಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರೋ ಅಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ನೆನ್ನೆ ಬಂದಿರುವ 1 ಗಂಟೆಯ ಮಳೆಗೆ ಅರ್ಧಕ್ಕರ್ಧ ಅಂಡರ್ ಪಾಸ್ಗಳು ನೀರು ತುಂಬಿಕೊಂಡಿದ್ವು. ಪ್ರತಿ ಬೀದಿನಲ್ಲಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಮರಗಳು ಉರುಳಿದಾವೆ. ಇದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಒಂದು ತಜ್ಞರ ತಂಡವನ್ನು ರಚಿಸಿ ಈ ಬೆಂಗಳೂರನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕು ಹೇಗೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿರೋದು. ಹಾಗಾಗಿ ಬೆಂಗಳೂರು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವ್ರು ನಿಜವಾದ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಾ ಇರುವಂತಹ ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಶಿವಾಜಿನಗರ ಕರ್ನಾಟಕದ ವ್ಯಾಪಾರಿ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಭಾರಿ ಒಂದು. ರಸಲ್ದರ್ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಸಂತ ಮೇರೀಸ್ ಅವರ ಜಾತ್ರೆ ನಡೀತದೆ, ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಥಳ ಆಗಿದೆ. ಇದು ಎದುರುಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಇದೆ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಒಂದು ನೊಣ ಕೂಡ ಕಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ರೋಡ್ ಬಂದರೂ ಕೂಡ ಎಡಬಲಗಳಲ್ಲಿ ಓಡಾಡೋದಕ್ಕೆ ಜಾಗ, ಅಷ್ಟು ಜನಜಂಗುಳಿ ಇರ್ತದೆ. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ಬಡವರು ವಾಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ವ್ಯಾಪಾರ ನಡೆಸ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ದುರ್ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಸರ್ಕಾರವೇ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣವನ್ನು ಹೊರಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಕಾಂಪೌಂಡನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲ್ಲು ಕಾಂಪೌಂಡ್ ಅಲ್ಲ, ಇದು ಸಿಮೆಂಟ್ ಕಲ್ಲು ಅಂದರೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಒಂದು 10-15 ತಿಂಗಳಲ್ಲೂ ಟೆಂಪರವರಿ ಕಟ್ಟಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಪಾಯನೇ ಇಲ್ದಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಟ್ಟಡವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಬಡವರು, ಮೈನಾರಿಟೀಸು ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಓಡಾಡ್ತಾರೆ. ಈ ಕಾಂಪೌಂಡ್ ಆಜುಬಾಜುದಲ್ಲೇ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಂಥ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಮಳೆ ಬರ್ತದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿರೋ ವಿಚಾರ. ಮಳೆ ಬರೋವಂಥ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸಬೇಕಾದ್ದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಾಹಿತಿ ಇರ್ತದೆ. ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನು ನೀಡದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಜವಾಗಲೂ ಖಂಡನೀಯ. ಇವತ್ತು CPM ಪಕ್ಷ ನಾವು ನಿಯೋಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಈ ಎಲ್ಲ ಜಾಗವು ಕೂಡ ನಾವು ಕೂಡ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಓಡಾಡಿದಂಥ ಜಾಗ ಭಾರಿ ನೋವಾಗುತ್ತೆ. ಇವತ್ತು 7 ಜೀವಗಳು ಇವತ್ತು ಪ್ರಾಣವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕೆಲವರು ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಬೇಕಾದ ಜೀವಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಾ? ನಾವು ಇವತ್ತು ಕೇಳ್ತೇವೆ,
ಸ್ವಾಮಿ ಮಳೆ ಜೋರಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಬಡವರು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನಗಳಲ್ಲಿ ಯಾಕೋಬ್ ನಗರದಲ್ಲಿ ಇದೇ ಥರ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ. ಬಡವರು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಕಟ್ಟೆಚ್ಚರವನ್ನು ವಹಿಸೋದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ತಕ್ಷಣವೇ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು. ಯಾರು ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ದೌರ್ಜನ್ಯದ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಸೂಕ್ತ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು. ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಉಚಿತವಾಗಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೇನೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಅರಳಹಳ್ಳಿ, CPIM ಪಕ್ಷದ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯ. ಒಂದು ಏನಿವತ್ತು ನಿನ್ನೆ ಉರಿಯುವಂಥ ಬಿಸಿಲು ಜಾಸ್ತಿ ಇತ್ತು, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಬಿದ್ದಂಥ ಮಳೆ ಒಳಗಡೆ ಶಿವಾಜಿನಗರ ಬೋರಿಂಗ್ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲು ಅನ್ನುವಾಗ ಇಡಿಯಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಆದಂಥ ಹಾಸ್ಪಿಟಲು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು, ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಅವ್ರ ಹೊಟ್ಟೆಪಾಡಿಗಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಜನ ಈ ಗೋಡೆ ಕುಸ್ತು ಇವತ್ತು 7 ಜನ ಇವತ್ತು ಡೆತ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ದುರ್ದೈವ. ಬಟ್ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತದೆ, ಈಗ ವಾಜಪೇಯಿ ಅವ್ರದ್ದು ಇಲ್ಲೊಂದು ವೈದ್ಯಕೀಯ ಇದನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಇದನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎನ್ನುವಾಗ ಗೋಡೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಮುಂದೆ ಅವರು ಗೋಡೆ ಕಟ್ಟಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಅವರು ಫಿಲ್ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಗೋಡೆಯನ್ನು ಒಂದಷ್ಟು ಬಂದೋಬಸ್ತಾಗಿ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿ ಮಾಡೋವಂಥವ್ರಿಗೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಿದ್ದಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಜೀವ ಉಳಿತಿತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಗೋಡೆ ಶಿಥಿಲಗೊಂಡಿದೆ ಅನ್ನುವಾಗಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಹೊಟ್ಟೆಪಾಡಿಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳಿಗೆ ಅವ್ರದ್ದೇ ಆದಂಥ ಸಂಘ ಇದೆ. ಸರ್ಕಾರ GB ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಬೇರೆ ಕಡೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸ್ಕೊಡದೇ ಇರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು 7 ಜನ ಇವತ್ತು ಡೆತ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನೇರವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಹೊಣೆಗಾರಿಕೆಯನ್ನು ಹೊರಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿದ್ರೆ ಅದು ಯಾರು ಅದನ್ನು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ತೊಗೊಂಡಿದ್ರು ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ಮೇಲೂ ಕೂಡ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸ್ಬೇಕು. ಒಂದು ಮತ್ತಿವತ್ತು ಡೆತ್ ಆದಂಥವ್ರಿಗೆ 5 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ ಕೇವಲ 5 ಲಕ್ಷಕ್ಕೊಂದು ಪ್ರಾಣ ಕೊಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಗಳು ಒಂದು ಜೀವ ಯಾವ್ದಾರು ಹೋಯ್ತು ಅಂದರೆ 5 ಲಕ್ಷ 10 ಲಕ್ಷ ಅಂತೇಳಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಸರಿಯಾದಂಥದ್ದು ಅಲ್ಲ, ಅದು ನಾಚಿಕೆಗೇಡು. ಒಂದು ಮನುಷ್ಯನ ಬೆಲೆ ಕೇವಲ 5 ಲಕ್ಷ ಅಂತಾನೆ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಯಾರು ಅದರಲ್ಲಿ ತಪ್ಪಿತಸ್ಥರಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಆ ಕಾಂಪೌಂಡ್ ಇದು ಮಾಡುವಾಗ ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಏನು ಲೋಪ ಆಗಿದೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ, ತಪ್ಪಿತಸ್ಥರ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಿಕ್ಕಾಗಬೇಕು. ಮತ್ತೀಗ ಸತ್ತಂಥ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಕೇವಲ 5 ಲಕ್ಷ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲ, ಅವರ ಜೀವನೋಪಾಯಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಬೇರೆ ಏನಾದರೂ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ಲಿಕ್ಕಾಗಬೇಕು. ಮತ್ತು ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಮತ್ತೆ ಮರುಕಳಿಸ್ತಾ ಇರುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಮಳೆ ಬಂದಾಗ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಪ್ರಾಣ ಹೋಗುತ್ತೆ, ಆಯಿತಾ. ಮಳೆ ಬಂದಾಗ ಪ್ರಾಣ ಹೋದಾಗ ಬಂದು 5 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀವಿ 10 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳುವ ಬದಲಿಗೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಸಾಯೋ ಮುಂಚಿತವಾದರೂ ಕೂಡ ಇಂಥ ಒಂದು ಘಟನೆಗಳು ಮರುಕಳಿಸ್ತಿದ್ದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ವಹಿಸಬೇಕು. ಇವರು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ನಡೆದಂಥ ಕೃತ್ಯ ಇದು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇವೆ. ನಿನ್ನೆ ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರು ತುಂಬ ಜಾಮ್ ಆಗಿತ್ತು. ಹೌದು ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಮರಗಳು ಎಲ್ಲ ಉರ್ಕೊಂಡು ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಹೌದು, ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂದರೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು ಇರ್ತವೆ ಅಲ್ವಾ, ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇರ್ತವೆ, ಗಿಡ ಮರಗಳನ್ನ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡುವಂಥ ಫಾರೆಸ್ಟ್ನವ್ರು ಇರ್ತಾರೆ, ಅದೇ ಥರ GB ಇವತ್ತು ಡ್ರೈನೇಜ್ಗಳು ಅದು ಇದು ಎಲ್ಲವೂ ಇರ್ತದೆ. ಮತ್ತು ಕಾಲಕ್ಕೆ ಅವರು ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂಥ ಕೆಲಸ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅವರ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿತನದಿಂದ ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನ ಜನ ತೆರಿಗೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿ ಇಂಥ ಒಂದು ಹಿಂಸೆಯಲ್ಲಿ ಬದುಕಬೇಕಾದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ನೆನೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಮನೆಗಳಿಗೆ ಓಡಾಡಲಿಕ್ಕಾಗಿಲ್ಲ, ಮೆಟ್ರೋ ಕೂಡ ಹೋಗೋಕ್ಕೂ ಕೂಡ ಜಾಗ ಇಲ್ಲದಿರುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಗಾಡಿಗಳನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಗಾಡಿಗಳೆಲ್ಲ ನೀರಲ್ಲಿ ತೇಲಿದ್ದಾವೆ, ಮುಳುಗಿದ್ದಾವೆ, ಸಾಕಷ್ಟು ಮನೆಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ಹಾನಿಯಾಗಿದ್ದಾವೆ. ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಶಿಥಿಲಗೊಂಡಿರುವಂಥ ಮರಗಳನ್ನ ತೆಗೆಯುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಅದನ್ನು ಇವತ್ತು ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅದು ಇವತ್ತು ಜೋರಾದ ಮಳೆ ಗಾಳಿ ಬಂದಾಗ ಕುಸಿದು ಬಿದ್ದಾಗ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಪ್ರಾಣಗಳನ್ನ ಕಳ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಈಗ ಮುಂದಿನ ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಮಳೆ ಕಾಲ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ, ಅಲ್ಲಿವ ಎಚ್ಚೆತ್ಕೊಂಡು ಇನ್ನಷ್ಟು ಹಾನಿ ಆಗದೇ ಇರುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ GBI ಇವತ್ತು 5 GBI ಕಮಿಷನರ್ ಆಯಿತಾ, ಏನೇ ಆಗಲಿ 3 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಇತ್ತೀಚೆಗೆ ತಾನೇ 5 GBI ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಕುಂದುಕೊರತೆಗಳ ಸಭೆ ಮಾಡವ್ರೆ. ಅದು ಏನಂತ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹಣದಲ್ಲಿ ಸಭೆಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇವರು ಇದು ಮಾಡ್ಬೋದು, ಕಣ್ಣೋರ್ಸೋ ತಂತ್ರಗಾರಿಕೆ ಮಾಡ್ಬೋದು ಬಿಟ್ಟರೆ ಜನಸಾಮಾನ್ಯರು ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿ ಬದುಕುವಂಥ ವಾತಾವರಣವನ್ನು ಇವತ್ತು GB ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹೊಣೆಗಾರಿಕೆಯನ್ನು ಹೊರಬೇಕು. ಮತ್ತು ಸರ್ಕಾರನೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನೆಗ್ಲಿಜೆನ್ಸ್ ಇದೆ, ಕುತಂತ್ರ ಇದಾದಾಗ ಬಂದು ಇದು ಮಾಡೋದಲ್ಲ. ಇವತ್ತು ಜೀವನ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಇರಬೇಕು.
ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಭಿಕ್ಷುಕ ಆಗಲಿ ಅವ್ನು ಪ್ರಾಣ ಹೋಗ್ತದೆ ಅಂತಂದಾಗ ಅವ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಸರ್ಕಾರದ ಕರ್ತವ್ಯ. ವಿಪತ್ತುಗಳಿಂದ ಜನರ ಜೀವಕ್ಕೆ ಹಾಂ, ಸರ್ಕಾರದ ಯಾವ ಸರ್ಕಾರದಲ್ಲೂ ಅದೇ ಥರ ಇದೆ. ಹಿಂದೆ ಇದ್ದಿದ್ದ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಅದೇ ಅವ್ರು ಬಂದಾಗ ಅಯ್ಯೋ ಇವ್ರ ನಡುವೆಲ್ಲ ಆಯಿತು ಅಂತಾರೆ, ಇವ್ರು ಬಂದಾಗ ಅವರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗಲೂ ಇಲ್ಲಿ ಜನರ ಜೀವ ಜೊತೆ ಆಟ ಆಡ್ತಿದ್ದಾರೆ ಬಿಟ್ಟರೆ ಜೀವದ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಹೋಟಿಗಾಗಿ ಮಾತ್ರ ಬಡವರು ಬೇಕಾಗ್ತದೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ನೋಡಿ ಬೀದಿಯಲ್ಲಿದ್ದವರು ಸತ್ತಿದ್ದಾರೆ, ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ ಅಂತೇಳಿ ಬಂದವರು ಕೂಡ ಅವತ್ತು ಮಳೆ ಬರ್ತಿದೆ ಅಂತ ಆಶ್ರಯಕ್ಕೆ ನಿಂತಂಥವರು ಪ್ರಾಣ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆಗಿರೋಂಥದ್ದು ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ತುಂಬಾ ತೀವ್ರವಾಗಿ CPM ಪಕ್ಷ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದೆ ಈ ಥರ ಆಗದೇ ಇರುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ವಹಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತೇವೆ. ಗೌರಮ್ಮ ಅಂತೇಳಿ CPM ಪಾರ್ಟಿಯ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸೆಕ್ರೆಟರಿಯೇಟ್ ಮೆಂಬರ್. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जो कल 5:30 बजे बहुत बड़ा बारिश आया, तूफ़ान जैसा बारिश आया। हालांकि पूरे आदमियाँ बहुत परेशान हो गए कल के बारिश से। जो कल हादसा हुआ, जो बोरिंग हॉस्पिटल जो 6 महीने पहले जो था वो पीछे का हिस्सा जो उधर घरान थे, वो घरान फोड़ के बाद में वो वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी जो हॉस्पिटल बंदे, उसके बाद वो पार्किंग थी। वो पार्किंग में क्या है 10 सड़ी मट्टी डाले थे, 10 सड़ी मट्टी डाले ना, उसे बराबर फिटिंग करे नहीं। और ये दीवार के बाजू क्या है, रोड से 10 सड़ी है दीवार, दीवार के पीछे जो है उन्होंने पानी जाने के वास्ते बाहर रास्ता नहीं छोड़े थे। जो उसके बाद वो क्या होगा, पानी ओवरफ्लो को पूरा नीचे उतर गया। पूरा नीचे उतर को क्या हो, ये जो रोड तरफ पूरी दीवार गिर गई। उसके बाद जो है वहाँ 1-2 व्यापारी मेट को थे, जो आने जाने के जो आदमी आ रहे थे ना, मुस्कुरात, जो 2 लेडीज 2-3 जने जो फिरने वाले रहती बस स्टैंड को जाने वाले, पंप जाते जाते जब से क्या कहते प्लास्टिक बन को था ना, नीचे आके खड़े, नीचे आको खड़े थे साथ एकदम ऊपर से एकदम पूरी गिर गई। पूरी गिरी बाद हमें पूरे यहाँ से गए, पूरे जाको यहाँ से पूरा देखे घसीटे। बाद एक सर्कल साहब थे, वो उन्होंने खाना खा लेके खड़े थे, उनको जाको हमारा लड़का बोला फौरन उन्होंने आको पंप वर्दी के पर इस भिक को पूरा घसीट को एक करके बाद JCP उधर ही थी, उधर से बुला लेकर आको JCP आगे फौरन आगे आको खिंचाते साथ जब तक अंदर जो 5 आदमी स्पॉट आउट हो गए थे। तो निकलते पहले से पहले हाँ निकले बता। उसके बाद क्या हुआ, 10 मिनट के बाद CM साहब भी है, उसके बाद DCM भी है, उसके बाद हमारे MLA साहब भी है, रिजवान अरशद फौरन सब भी है, बद ज़मीर साहब भी है, अल्लाह पूरे अल्लाह फजल से भी है, अपोजिशन लीडर के आर्या अशोक भी है। क्या है इसका रोड का मसला क्या भी नहीं है, जो भी है बोरिंग हॉस्पिटल है ना, जो काम करे ना वो उनके ऊपर ही एक्शन लेना सो, हिंदुस्तान के ऊपर क्या भी नहीं है। कल वो क्या करे थे उन्होंने वो गड़ा था, वो गड़े में क्या कर डाले उन्होंने 10 सड़ी मट्टी भरे ऊपर से भर को क्या कर डालेगा, तो उन्होंने बाहर पानी जाने के वास्ते रास्ता नहीं छोड़ी। उन्होंने जो बाहर ओवरफ्लो होता ना पानी, उसके वास्ते रास्ता नहीं छोड़े। और 6-7 दिन पहले उन्होंने झाड़ा लगाए, वो झाड़ा लगाते इस टाइम पर क्या कर रहा है, JCP से लगा को खोद को झाड़ा लगे से वो पानी जो उतरा ना, वो क्या है वो पोखल थी ना पूरा, उसके अंदर पानी उतर को पूरा नीचे बेसमेंट पर उतर गया। उतर को क्या है तो नीचे ऊपर वजन होगा, पानी जो ऊपर से ढक लिया ना, वो दीवार पूरा ओवरफ्लो होगा था, वो दीवार ऐसा नीचे गिर गई। वो बच्ची खड़ी थी ना, उसके ऊपर अचानक उससे पहले एक व्यापारी था, उन्होंने इस पार्टी चले गए थे, उन्होंने ऊपर दीवार गिरते साथ ही चले गए। वो बच्ची भी चपड़ी के अंदर थी, बाद घसीटे सोचे घसीट को हॉस्पिटल को ले लगे सर। बॉडीज दे डाले? हाँ दे डाले, रात में भी दे डाले, सुबह में भी पूरे दे डाले।